हरिः ओं श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालचे दिसाक आमी लोमशान धर्मरायाक यवक्रीत रैभ्य भारद्वाज हांगेलपुरी काणी सांगून यवक्रीत तपस्यानाची विद्य पावन घेवन येत पळय. मागीर बापसोले सांगता तो तुक्कनी म्हाका सर्व वेद हृदयांत उपस्थित जात म्हणून इंद्रान सांगला. हे वर दिला तेदन सांगता तो असल वर न्ही पळय नक्कशील घेवचे. कष्ट पावन शिकल्यार दर्प येता तांतूय कसले ना नशी आमी विद्या पारंगत जाल्ली म्हणून म्हणल्यार मध दर्प अहंकार पुरो येत पळय. हे दुरभिमान येता हे मग्गी विनाश जाता छाजी निमती. हे विशयान तूं देवतेन म्हाका सांगिल्ले काणेस तुका सांगता आयक. फुडें एकलो भालदी मळल ऋषी आशिल्लो. ताका एक पूत तो एकाल मरण पावलो. हाका पुत्र शोक जाल्ले. त्या वेळार त्या ऋषीक आश जाली की मरण नातील एक पुत्र जाल्यार कशी म्हणून घोर तपस्या केली की. घोर तपस म्हळ्यार उग्र तपस म्हणटा पळय तशी. देवते प्रत्यक्ष जाल्लीची. ताणी निमगेली की म्हाका चांगेक चरड जावका जायता म्हूण एक देवतेंक समान जावन आशिल्ले एक चरडा अनुग्रह केला जाल्यार तुमगेल्या वरी ताणें अमर जावका म्हणटा तें मर्त्य लोकांत साध्य ना म्हूण अमरत्व दिनी जाल्यार त्या बालद ऋषीक सांगले की अमर जावच्या मनुष्य केन्नाय मर्त्य लोक आशिल्ले जन अमर जावच्या साध्य ना. मर्त्य म्हळ्यार मरण म्हणटना तुगेल पुत्ताक जाय जाल्यार कोट्यानो कोटी वर्ष आयुश्य दिवेत आमी जाल्यार मरण जायना म्हणून हे वर दिवचें जायना. तशें जावन तूं ताका कितले वर्ष वांचुका म्हळेलें एक लिमीट आयुश्याची लिमीट तें तूंची सांग म्हूण. तेदना तो पळीत के बालदी ही काणी अधिक मास व्रत महात्म्येन तस वाजिल्लेले जना कोळ पुरो. तो बालदी ऋषी सांगता की तो पळीत केश पळयतना दूर एक पर्वत दिसता. बारी व्हड पर्वत. तो सांगता हे पर्वत कितले काळ थंय आसता पळय तितले काळ ते मेगेल पुत्तान वांचून सुका म्हूण. कळ्ळें. पर्वत नाश जेवची म्हूण आसवे ना न्हय म्हणटा मेगेल पूत मस्त काळ वांता म्हूण तागेले आशी. जायत म्हणून इंद्रादी देवते ताका अनुग्रह करून मत्ताची. मस्त दीस गेल्ले. कळ्ळें. आख्खेक चेल्ला चेडूं जाल्ला. मेधावी म्हूण नांव दवरला. प्राय येयलो तो भयंकर कोपिश्ट. ताजे नंतर कोणकेस कडेन ते मेधावी सांगले तुका दीर्घ आयुश्य तुगेल्या अण्णान मस्त काळ तपस्या करून उग्र तपस्या करून देवतेन येतरी तुका दीर्घ आयुष्मंत जावका म्हणून सांगून तांणी देवतेला ताण वर घेतिले म्हूण. हे मेधावी कळना दीर्घ आयुश्य म्हळ्यार मरण ना म्हणटना म्हाका कोणें एदूर राबतलें नाचे म्हूण हाका अहंकार येवचे सुरू जाले. अहंकार येवन सुतमुत्तल आशिल्ल्या आश्रमा मंडलान तो ऋषींक निबाद दिवचे सुरू केले. अपमान करूं सुरू केले. खंय गेले थंय भोंवता वाटेर खंयचे आश्रम मेळ्ळो भितर वता ध्वंस करता. तशी कडेरी अशीच बाद दिता एक दीस धनुशाक्ष म्हूण म्हणलेले महर्शीले वचून पावलो तो. धनु म्हणलेले महर्शी म्हणून धनुशाक्ष म्हणटाचे. थंय वचून तागेले आश्रमा फल काडले फुल्लां झाड वायट केल्ले अस्ती वस्ती केल्ले तागेले पुरे वट करून दवरले समिती पुरे चिल्लर पिल्लर केल्ले नाका जालेले करतना आश्रम म्हळ्यार केन्नाय शिस्तबद्ध जावन आसता. ऋषी मुनी गेले आश्रम अस्तव्यस्त केले तांकां खूब पयले ते धनुशाक्ष म्हूण हांतो दिला. महिश म्हूण म्हणलेले महर्शी म्हूण सांगून अधिक मासान तशी काणी. कडेरे तो कसो करता शाप दिता की कोप येवन तूं आत्तां भस्म जा म्हूण.
कडेरी धनुष्याक्ष तशी अस आनी वडोडान आसता काय हे तूं म्हाका कसले शाप दिवचे आसवे काय हेज्या भशेन हांव अशी असचे केन्नाय म्हूण सांगून कळ्ळें कडेर धनुशाक्षाक आश्चर्य जाता की इतली निमती यो अशी आस कसले जायना इत्ते हाका म्हणून ताणें एक तागेले ध्यानान तूं पळयलें खंय ताणें पळयतना तागेले ज्ञानदृश्टीन तूं कळ्ळी ताका कसलें म्हळ्यार यद्राचे पर्वत मेल्लो शिवाय म्हळ्यार पर्वत नाश जाले शिवाय हाका मरण ना म्हण हो कसो करता तागेले तपशक्तीन एक पंत हुंकार दिता खंय तागेले नांका दुखून सहस्र 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 महिश महिश म्हळ्यार रानां म्हशी म्हणटा पळय काडकोण म्हणटात ते आयले खंय येवन ते व्हडोड्ड कोंबोज तांकां कळ्ळें पुराय त्या पर्वतार सोडता खंय तो आनी ध्वंस करयाचे म्हणटा पर्वत सगळेची छिद्र विचिद्र कोरून ध्वंस जाल्लेले निमिशाकची धनुशाक्षाल शाप आशिल्लो न्हू म्हाका मेधावी मृत जालो बालदीक भारी दुख्ख जालें कळ्ळें त्या वेळार बालदी ते चरडा तागेले चल्लेले मरण आस पळय देह ते पांयार दवरून उडउडान रडतरच खंय त्या वेळार सर्वरशी महर्शी बालदीक म्हणलें की बालदी देवाल एक विधी नियम म्हूण आसा दैव नियम म्हूण तें कोणाच्यानय तपसून घेवचें जायना कळ्ळें धनुशाक्षान तूं पर्वता तितलें आयुश्य पुता जाय म्हळ्यार तो धनुशाक्ष महर्शीन रानमशीक सृश्टी करून एक निमिश भितर परत ध्वंस केले वैबे तुगेले पुत्राल मरण अशी जेवची म्हूण आशिल्लें गोतच न्हू तुका दुख्ख कसलें कोर नाका म्हूण तशी चरडा पळय तूं घोर तपस करून वर घेतला तुका एक गर्व येयली म्हूण जाल्यार तेल्पकालार तूं विनाश जाता तेश्च्या न्हू तुका ह्या वर मेळ्ळी म्हूण म्हाका कसलें संतोश जायना तुगेले विनाश जातवे म्हूण म्हळ्यार दुख्ख जातरस म्हाका तेश्च्या न्हू तूं एक उत्तर उडगास दवरी मेगेले मित्र रैभ्य सामान्य न्ही सत्व सुचो महावीर्य तूं महाशूर पराक्रमी तागेले चेडूं वय तशीची तेश्च्या न्हू तूं तांगेले विशया वच्चू नका भारी जागृत रावचुका तांगेले लागीं वचूं नका कळ्ळें महाकोपिश्ट तो तुका बाद दितलो म्हूण ह्या बकरीत सांगचे जायता आना तूं सांगिल वरी हांव चलता तूं कसलें दुख्ख करचें नाका भिवचें नाका म्हाका कसलें जातवें म्हणून रैभ्याकय तागेले चेडवांकय हांव गौरव दिता रैभ्याक तुका हांव कसो गौरव दिता पळय तेंची गौरव ताकाय दिता भारद्वाजाक सांत्वन करूं हें उत्तर सांगिल्ले शिवाय हे बकरीत तो वय स्वेच्छाचारी जालो खंय कसलें भंय ना जालें ताका ऋषी महर्शांक बाद दिवच्या शूर केलें तशी त्या वेळार भारी एक नमने दुरहंकारी जालो ह्या बकरीत ताका कोणाले भंय ना जालें भोवन 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 रैब्याल आश्रमा वचून पावलो थंय रैब्याक एक सून आशिल्ली रैब्याल पुत्ताल बायल भारी चंदी खंय ती तिका पळयलें ह्या बकरीतान ताका बुद्धीभ्रमण जाल्लें वय सीदा ती गेल्या चमकल खंय आनी म्हळें की म्हाका वारडिकोन घे म्हूण ती भारी चंदी आस तितलेच बुद्धवंत ती तिका ह्या बकरीताल तपशक्ती कितली म्हणून गोतस आतां अशी तशी म्हळ्यार तो शाप दितलो म्हाका म्हूण सांगून आनी जाल्यार तिका तिगेले मावालय एक महिम गोतस रैभ्य महर्शीले तशें न्हू जाल्यार कसलें एक लाट जायना नाशी चंदायर हांव तुका चुकोवन घेवका म्हूण सांगून ती चंद कोण सांगता खंय कसलें म्हूण म्हळ्यार जायता हांव तुका वरडिकोन घेता म्हूण आनी ह्या बकरीताक कोणाकय दिसना तिले एक जागे घेवन वचून ಸ್ವಲ್ಪ वेळ तागेले ओटू बैसल्या बरी करून उलयल्या बरी करून ताका निपोवन दवरली की आनी आश्रमा आयली आनी त्या वेळार रैब येवन पावला इक तागेल्या तुकून चुकोवन येयलें ताका निपोवन दवरून येयलें जाल्यार तिका बहीण येता बहीण तपस्विली सून ती वय पतिव्रता धर्म गोतशील स्त्री एक परपुरुशाल निमती म्हाका बाद जाता म्हणटना लज्जय जाता दुखय जाता वय न्हय रडता रस रैब्य त्याच वेळार आयलो ही रडता सून रैभ्यान निमगेलें कसलें म्हूण कडे ती परावसो रैब्याल पूत परावसोस पळय तागेल बायल ती सांगता खंय हे बकरीताल विशय पुरे कसकसा जाल्लें म्हूण रैब्या भारी कोप येयलो रुद्रू जाल्लो खंय तो तागेले जटे दुखून एक केस काणू त्या यज्ञांत होम केले की त्या केसान आनी तांत दुखून ही सुन्ने मणकेची रूप असूची एक स्त्री भायर येयली खंय
आणि वापास अन्यಕ್ಕೆ सुखाणो संस्करण केलं काही यज्ञांत तंदुकुनो एक भयंकर आकाराचे राक्षस येईल काही दोघजणे रैब्याला राईलिंच काय आणि म्हणले की हे रैब्य महर्षी तुगेल कत्र आम्ही कसं कोरका आमक कसलं तू सृष्टी केलेलं आहे म्हणून कसं कार्य कोरका रैभ्य म्हणाल की बुच्चून यवक्रीताक दिश मारायचे म्हणून जायत यवक्रीता मारताचे म्हणून चमकले यवक्रीत खई असं म्हणून म्हणलेलं आहे सुन्यालायक निमगेला नमताणे या दोन आणि तंक तबे यज्ञ दुखून येईल जनांक तंगेल दृष्टीन तो दिसता कोण खई असं त्यांनी सीधा यवक्रीता खई निपोंदवरला थई चमकायचे थई वचून ती कशीची रैब्याल सुन्नेल बरी येस नमे हाणे लेखला ती रैब्याल सुन आयल्या म्हणून ती तिगेल हाव भाव सगळं कोरण ताका मोहा घाल्ली तिने आणि तागेल लागी कमंडल असता ते अपहरण केले पळ्या एक तपस्विक कमंडलू लागी सुका नानातल्या अशौच जत्ता म्हणस तई अशौच जलकी त्या वेळाकची रैबियान हो मागणी दुखून सृष्टी केलेलं आहे राक्षसू हातांतू त्रिशूल धोरणो यवक्रीताक मारू म्हणून तागेल वै राहिलं अंचाण ती चेल्ली कमंडल घेऊन धावल्या हांगा यो त्रिशूल घेऊन मारू वयला आता यवक्रीताक एक उद्धरणे म्हळरी आम्ही ताटी चिपूट म्हणता पण त्या चिपटांतो एक चिपूट उदकाक एक उद्धरणे उदाका म्हणजे तितली पुणे उदा जाव का नव्हे ना नतला रे ताणी शाप दिवच्याक असल भूत 100 गटल्यान राक्षस येईल रे ताका तितली शक्तिशील जल्ला रे तागेल कमंडलू हिणे घेऊन धावला नव्हे यवक्रीतू अशौचा पडलं नव्हे आता सरोवर अधिकडे धावलं काही तो हातांत उदा काढची कतीर त्रिशूल घेऊन राक्षस धावला राक्षस आले माया ताणी कसं केलं सरोवरांतून उदा पुरे आट्टायले यवक्रीत नैतलेले चमकलं नाही सुकून गेल्या बरी जाली काही आणि कसं करचे म्हणून कळनाशी सीधा मिगल अन्नाले अग्निहोत्र जावचे यज्ञशाले कवचा म्हणून दिसले ताका सीधा तो तागेल्या आश्रमात धावलो आणि बापसुले अग्निहोत्र जावचे कडेन चमकलो जाल्यार थंय एक कुरड्याक ये अग्निहोत्राचे अग्निशालस पळय यज्ञशाला ते राखू एक जन दवरतात तो दवरलेलो कुरडो ताका यवक्रीत म्हणून कळवे कुरडो नव्हतो हांगा तो एक नीच जातीचो कुरडू विंगडू ताणें यवक्रीता आप्पळ कुडले यवक्रीतांनी की अशौच जालो राक्षसाक लायक समय मेळ्ळी की यवक्रीताक ते त्रिशूल घाल्ल्यानी ताण डिश मारले राक्षसू वापास रैबियाले चमकल काही यवक्रीत मेल्लो म्हणून सांगून आणि तो ती चिल्ली रैबियान सृष्टी केली चिल्ली आणि त्या राक्षसू तांणी उठवची चमकलीच काही हांगा भरद्वाज ऋषी तागेल ध्येयन आहनीक पुरे जावन आणि होमा खातीर जावकाशील समिदे दर्बे सकड घेवन आश्रमा भितर प्रवेश केला कितले म्हणटा तेजस्वी म्हळ्यार तो ताणें आश्रमा भितर प्रवेश करता नित्यची त्या तिनी अग्नी सत न्हय तागेल अग्न्यो दक्षिणाग्नी गर्भपत्य आहवनीय तांणी येवन भरद्वाजाक स्वागत करचें काही ते दिसाक भरद्वाज ऋषील पूतू यवक्रीतू अग्नी शाले लागीची मेल्ला न्हय थंय अशौच जाला न्हय तागेल पार्थिव देह पडला ना म्हणटा ते अग्नीन न्ही ते अशौच जाल्ले जाग्याक कशें येवचें महर्शी लागीं येनीची हें ताका आश्चर्य जालें त्या वेळार कुरडो कावलो गोर थंय बसला न्हू तागेलें निमगेल खंय हांव आयला रे आजी मिगेल होमाग्नी पुरो इथे येनीची आनी तूं इते तुका केन्नाय आमयल कुडले संतोश जाता आशिल्लो तुका आजी ते तुका संतोश जायनी हांगा पुरे कसले चढवून जाल्ला हांवें कसले अचातुर्य जाल्ला हांवें जेवो मिगेल पूत अल्पबुद्धी तो दुरहंकारी तो रैबियाल आश्रमा जेवो चमकला हांवें तसं म्हूण सांग तेदना तो सांगता की बाई तुगेल पूत तूं कितले सांगला रे ताण लेखा दवरनाशी रैबियाल आश्रमा वचून पळय आतां हांगा मोर्न पडला रैब्यान एक राक्षसाक होमाग्नी दुखून सृष्टी केलेले तुगेल पूत केन्ना अशौच जाता म्हणून राखून बैसून आतां तुगेल पुताक मारून घाला तो भिवन अग्नी शालेक येयलो तुमगेल पूत म्हूण म्हाका कळ्ळी हांव आप्पळ ताका तो अशुची जाल न्हय
तशी ताणे राक्षसान तुगेले पुत्ताक मान सोडले. भारद्वाजा भारीची दुःख जलके तेचेरडाल देह तागेल चल्लले यवक्रीताल देह पटवून धरनो रडच्या शुरू केलं काही आणि म्हणली की तुक सांगला आम्ही तू तितली तपस्या करून तर सांगला या तपस्या निमती असल पुरे बर नाक तुका कितले म्हळ्यार ते हंकार येता या अभिमान दुरहंकार आजी निमतीची नाश जत्ता म्हणून सांगला अन्नी तुका म्हणला नव्हे रेबियाल विषया वचू नका खंचे ब्राह्मणाले महात्मांगेल विषया तू वच्छा नज म्हणून जायत म्हणल तू आत्ता कसं लय शिकेलय रैबियाला आश्रमा वच्छा नज म्हणून सांगल्या रे चमकल नव्हतो कसल विधी नियम म्हणजे आणि रैबियाने कसं लय बा मी गेले पुत्ता मारलेले एक पुतच म्हणून ताकाय गोतच नव्हे मी गेल वंश निर्मूल केले नव्हे म्हणून रडत काही तो तशी आणि सांगत काही तो एक शाप दिता कसा म्हणाले तू मेल्लो आम्ही तुगे लोट मरता जल रे म्हाका कशी तुगेल मरणानं दुःख जल्ले पुत्र शोकान दुःख जल्ले तेंची दुःख रैभ्या काही जावका तक्का तागेल मालगड पुतानं दिश मारका ताणे मस्त काळाच्या नज म्हणून शाप दित काही आणि सांगत काही सुखिनो वैनरायेशम जात्या पुत्रो न विद्यते ते पुत्रशोकम अप्राप्य विचरंती येता सुखम चरडू ना नतलरे चरडू ना मळले एक दुःख विंगड दुःख कसले ना तानी सुकारी असताची इत्याक म्हण म्हणा चरडून जाल्यार पळ असल पुत्र शोकन जाल्यार तडसूच्या जत्वे ना नव्हे तश जावनो चरडू नानातील जन सुखाच म्हणू आवलेखता इत्याक म्हळ्या पुत्र शोक बारीची दारुण कठीण शोक म्हणताच कितली की पळय अचातुर्य जावन वता आत्ता पळय मिगेल प्रिय मित्र तो रैबी हांव शाप दिवन सोडलें नव्हे दुष्टकारी जाल्ली न्हय मिगेल निमती मिगेले पूतू मिगेल प्रितीचो तो हांग मोरून पडला म्हण कळ्ळी कुळ्ळे मिगेल मन व्यग्र जाल्ले रोश येयले विचार कसल जत्ता म्हण म्हळेले एक परामर्श करनी हांवें कसलेय विचार करनी सीदा मिगेल प्रितीचो तो रैब्यो ताका शाप दिल्ले न्हय आमेगेला पशी अदृष्टहीन म्हणलेले पापी म्हणलेले कोणीय प्रतिबिंब विंगड आसच वे एक पंत मिगेल पूत गेल्लो तेंची वेळाक मिगेले शापा निमती मिगेले दोस्तीचे इबत्त नव्हे रेबिये महर्षी कसं लाव चुकी केल्ले बा कसं लाव चूक केल्ले म्हूण सांगून तो मस्त वेळ थंय रडता मागीर तो कसं करता चिती सिद्ध करता पुताले ताका उज्ज दिवन जाले कुळ्ळे वोवय तेंची उज्जंत उड्डून तो तागेलो आत्मत्याग करता. हांगा लोमश ऋषी रैबी आनी भरद्वाजाल काणी सांगून धर्मरायाला म्हणटाच की तेच वेळाक बृहद्युम्न म्हळेले एक राय आशिल्लो तो एक व्हड सत्र याग प्रारंभ केले. रैब्याल शिष्य तो बृहद्युम्नान आरंभ केल्ले यज्ञाक रैब्याल 2 चेडूं अर्वावसू आनी परावसू तांकां आपयले की तांणी आनी रैब्याला निमगेले वच्चू कामे म्हणून रैब्यान जायत म्हणलें ते अर्वावसूनी परावसूनी दोग जनी बृहद्युम्नाले सत्र यागा वताची. हांगा रैभ्य परावसूल बायल तांणी आश्रमान तसची. एक दीस परावसू तागेल बायलेक एक पंत पळोवन वता म्हूण सांगून अर्वावसू येनी परावसू मात्र सांजे यज्ञ न्हय जाल्ले कडले एकलोच आश्रमादी कडेयलो. मार्गर ताका येवचे वाटेरी एक कृष्ण मृगशी दिसले कळवे ते कसकी मृगशी दिसले ताण कसं केली हें कसकी हिंस्र मृग म्हूण सांगून लेखले की आनी तागेल शरीर रक्षणार्थ म्हळ्यार म्हाका राखून घेवकाना मळकतिर ताका तागेल तपशक्तीनच मारून सोडले. कडेरी अयो अयो म्हूण रडले लायक पळयले रे तागेल आनूची कृष्ण मृगाचेर मोपांग करून घेवन वतर आशिल्लो आन नाका हांव मारले म्हूण कळ्ळी कुडले कसं करचें सीदा बापसूल दहन संस्कार करता काय तो रैब्याले आनी याग मंटपा वचून अर्वावसूले सांगता काय पळय तूं एकल्यान हें याग पूर्ण करूं जायना कळवे हांव अन्नाक कसं की मृग म्हूण लिखून मारले आतां पित्रहत्या दोश येयले म्हाका मात्र न्ही ब्रह्महत्या दोशी महाब्राह्मण तो आतां तूं म्हाका हे ब्रह्महत्या दोशा दुखून भायर वयची तशी करी म्हाका तूं हें व्रतानुश्ठान करतवे म्हूण तेन्ना अर्वावसू सांगता काय
जायत अण्णा तू म्हाका याग करूक तुगेले इतली गुतना हे याग तू पूर्ण करी हांव तुगेले ब्रह्महत्या दोश निवारण करता त्या व्रत अनुष्ठान पळय हांव करता म्हण कडे प्रायश्चित्त परावसू करता परावसूल प्रायश्चित्त अरबावसू करता हांगा परावसू त्या पापा दुखून बिडगड जाल न्हय कडेरी अरवा बसू याग मंटप आयलो परावसू बारी संतोष जाल्ली आनी जल्लरी तो रायाले म्हणटकी या ब्राह्मणाक हाणे ब्रह्महत्या तो पट्टी मारता पराबसू वो ब्रह्महत्या म्हळ्यार बापसू मारन तो तागेल कसं केत दोष परिहार करून आयिल्ला तो जाल्यार यज्ञ मंटपान तेवच्या सोणुका याग ही पळत नागताणे सगळेची याग वायट जाता ब्रह्महत्या पातक म्हळ्यार सादारण न्हय म्हूण कडेरी बृहद्युम्न कसो करता अरवा बसो भायर धांवंडई म्हूण तागेले कामाच्यांक सांगता तांणी आताची हे तू ब्रह्महत्या केलेलो काही तू भायर वचका म्हूण रायान सांगला म्हूण अरवा बसो भायर चमकलो कडेरी भायर लोकून गेल ताका जाल्यार तो समाधान आशिल्लो काही तो म्हळालो की हांव ब्रह्महत्या कर न्ही मिगेल निमती कसले जाय न्ही म्हूण जाल्यार रायाल सैनीक म्हळ्यार कसले फट्टी मारता तूं कोणके केलेले पापा प्रायश्चित्त केलेले मनशाक कोणें तशें करता वे पिशवे तुका तांणी केलेले पापा प्रायश्चित्त करचें न्हय म्हूण सांगून ताका लोकून सोडली खंय जाल्यार अरवा वसू ताणें कर न्ही न्हय ब्रह्महत्या हांव करय न्ही म्हूण म्हणाल खंय आनी मनान तूं लेखलें की केल्लें म्हगेले अण्णान हांव कसकसा कठोर प्रायश्चित्त आनी कोरून ताका तें ब्रह्महत्या दोशा दुखून विमोचन केला जाल्यार आतां राज भटांनी म्हाकाची ब्रह्महत्या दोशी म्हूण सांगून पातक म्हूण सांगून भायर घालना बेजार जालें ताका कोणालें उरलय न्ही रान्ना आयलो आनी सुर्याक तपस्सू केलें ताणें सूर्य अष्टाक्षरी मंत्रान तपस्सू केलें कडेरी कितले कठोर तपस्सू म्हळ्यार सूर्य ताका स्वयं प्रत्यक्ष जालो इंद्रादी देवतेंकय भारी संतोष जालो कळ्ळें सूर्यान अरवा वसू अनुग्रह केल्ले कडेरी देवती पुरय बृहद्युम्नाले आयलीच अरवा वसूनाची यज्ञ कोरका परावसू तो फटिंगू ताका भायर करका म्हूण अरवा वसूक पुराय नमनेचे वर मेळ्ळे जाल्यार तुका कसल वर जाय म्हणटा ताणें निमगेले लेक्काचे मिगेल हांव वापस जिवंत जावो मिगेल भावाक वापस कसले ब्रह्महत्या दोश येवची नाका ताका बापसू हांव मारला म्हणलेलें स्मरण समीत येवचें नाका भरद्वाज यवक्रीत हांणी पुरे जिवंत जावका आनी कोण हे सूर्य अष्टाक्षरी मंत्र जप करता तांकां पारफल मेळका पुरे वर देवते तथास्तु म्हणटाची रैभ्य भरद्वाज यवक्रीत पुरे जन्नी देदुकून उठायले वरे उठायलीच खंय कडेरी यवक्रीत म्हणाल खंय ताका उडगासच देवतेंक गेले म्हणाल की हांव सर्व वेदांग शिकिल्ल न्हय म्हाका तपश्चरणय केलेलें न्हय म्हाका कशी रैभ्यान मारलें देवते म्हळेलीच खंय पळय वेद अध्ययन केलेले जना कसले वायट जायना म्हणलेले पटीनी जाल्यार वेदाध्ययन संप्रदायबद्ध जावन कोण केला तांकां वय्ये तूं अध्ययन कर मार अध्ययन केलेलें न्हय न्हय गुरु शुश्रूश कर न्ही तूं कसले कर न्ही तूं तपस्या निमती वेदाचें तें फल घेतील तुवें रैभ्य तशी न्हय न्हय संप्रदायानाची अनुक्रम जावन वेदाध्ययन केलेलें गुरु शुश्रूशे केला गुरुले अनुग्रह पात्र जाला कितलेकी वर्ष पर्यंत वेदांग शिकचिकतीर ताणें मस्त अनुष्ठान केला श्रम केला अध्ययन केला तशें जावन तागेल वेदाध्ययनान तो शक्ती चड आसूची सहज तुगेल वेदाध्ययना पशी म्हूण सांगून सांगता आनी पुढे केल्लेले वरें आनी केन्नाय कोर नाका म्हूण तसले हें जागेरी रैभ्य भरद्वाज आश्रम आसूचे जागुयो हांगा ಸ್ವಲ್ಪ दीस राब तुगेल सर्व पाप निवारण जाता मन शांत जाता म्हणून धर्मरायाक लोमश महर्षी सांगता ताजे नंतर धर्मरायानी ಸ್ವಲ್ಪ दिसू या रैभ्याल आश्रमांत राबून आनी मुखार आमी उत्तराखंडाचे यात्रा करुया म्हणून
कडेरी धर्मराया सांगताच काही पळय तूं ಎದ್ದೊಳ್ತೈ ಉಶಿರ ಬೀಜ ಪರ್ವತು ಮೈನಾಕ ಪರ್ವತು ಶ್ವೇತ ಪರ್ವತು ಕಾಲ ಪರ್ವತು पुरे दांटून मुखार येवंक आतां तुगेलें येद्राक या प्रवाह दिसता पळय सप्तगंगा प्रवाह म्हणटाची हरिद्वारांत सुत्ते सप्तगंगा प्रवाह हें क्षेत्र भारी पवित्र जावन वचुचें क्षेत्र हांगा अग्निदेव आसता अग्निदेव मात्र मनुष्य मात्र दिसना तो कोण एकाग्र मनान समाधी स्थिती वचून अग्निदेवाले आलोचन करतकी तांकां मात्र अग्निदेव दिसता हांगा देवती पुरे भोंवताची केदनाय येताची वताची तीर्थयात्रे कर हांगा तीर्थ स्नान आनी करताची पळय तांगेले पाय्या गुरुतू हे जाग्यार पुरे आसता हे मागीर पळोवपाक जाय तुका जत शिवाय सामान्य जनाक हे पळोवच्याक जायना आतां आमी काला पर्वत थंय येवन जाला श्वेत पर्वत मंदर पर्वत थंय पुरे एक पंत वचा ते मंदर पर्वतांत कुबेरू मणिभद्रू तागेलो कुबेरालो अनुचरू मणिभद्रू थंय आसताचे मात्र न्ही थंय 80,000 जन गंधर्व ताजे पशी 4 वांट्यान चड किंपुरुश यक्ष पुरय मात्र कशी आयुध पाणी जावन वचताची मणिभद्रू यक्षरायो तागेल सेवेंत आसतात तांणी हांगा यक्षांक चड प्रभाव वायुवेगार तांणी संचार करताचे देवेंद्राक स्थानभ्रश्ट करचे सामर्थ्य आसा तस्सल पर्वत यो भारी जाग्रतेर सुका यक्ष गंधर्व किंपुरुष राक्षस पुरे जन आसाचे सुरवे एक पर्वत तारे तुका चोडका म्हण जाल्यार ह्या पर्वताचे अधिपती कुबेराल अनुग्रह जावका मागीर आरोहण करका तशावन तूं कुबेराल ध्यान करी कुबेराक दर्शन करचे पशी फुडें कुबेराले मंत्र्यां पुरे पळोवका कळ्ळें आनी हांगाची कैलास पर्वत आसा ताजी लागींच एक बदरी वृक्ष आसा देवते यक्ष राक्षस किन्नर नाग गंधर्व तांणी पुरी हेंचे वाटेन आतां आमी वतर आसा पळय हेंचे वाटेन कुबेराल अरमनेक वच्चे येवचे तांणी तशी तूं सर्व देवतेंक यक्ष राक्षस किन्नर किंपुरुशांक पुरे आतां पळोव येता म्हूण म्हणटर आसा आनी सांगता खंय येद्दोळतय तूं कितले की सकाळी तीर्थ यात्रे केला न्हय ते सर्व सरोवर सर्व न्हंयो सर्व तीर्थ तुका आशिर्वाद करो ह्या पर्वत चोडूक यमू वरुणू गंगा यमुनादी न्हंयो मंदर पर्वत सप्तमर्षी अश्विनी देवते हांगेल पुरे जनाला आशिर्वाद तुका आसला रे अनुग्रह तुका आसला ह्या पर्वत चोडू जाता तुका म्हूण सांगून सर्व देवतेंगलीन ताका मंगळाशासन करचे खातीर सुरवेक गंगेक स्तोत्र करून सांगता खंय तांणी पळय हे गंगे हे अजमेड वंशाचे हांकां हांग अजमेड वंश म्हळ्यार चंद्रवंश हेंचे धर्मरायाल वंश हांकां घेवन हांव ह्या पर्वतारी यात्रा करच्या म्हणून आयला ह्या धर्मरायाक तुवें रक्षण करका तो हांगा पर्वतांत पुरे भोंवतना कसलेय ताका यक्ष राक्षसाल निमतेनी कसलेय तोंदर येना नशी हें धर्मरायाक तागेल बायल तागेल भावंडाक तुवें रक्षण करका तेदना धर्मरायाला सांगता की तांणी पळय गंगेले प्रार्थना जाल्लें आनी जाग्रतेर तूं प्रयाण करका तुका चांग जाता म्हणून कडे ताका दिसता की इतली तीर्थ यात्रा केल्ली आमी लोमाशान येद्दोळतय जाग्रते म्हूण सांगनी तांणी आमगेले ओटू वचपाची हे पण ती तो मागिरी जाग्रतेर चड जाग्रतेर वचुका सगळे सांगतर आसा कशें की आसुका म्हणून दिसता की ताका मस्त पायसच्या पुरो आतां आमी चारे भावंड कशी पुणी आसताची ही पाप द्रौपदी आसना माय आमगे लोट तीक बारी जाग्रतेर रक्षण करका दुर्गमा प्रदेश खंय म्हणून आनी भावंडा खंय सांगता खंय पवित्र दुर्गमा प्रदेश म्हणला पुराय जन शुचिरभूत जावन आमी वचा मुखार तेदना युधिष्ठीर भिमाले सांगता खंय भिमा तूं जाग्रतेर वचुका द्रौपदी रक्षण करका कळ्ळें अर्जुन नासतना अर्जुन आल्या आश्रयांत तूं तिका सोडयत आशिल्लें जाल्यार आतां तिका तुवेचे आश्रय दिवचे लायक म्हूण मागीर नकुल सहदेवाले वतकय
लोमशान अशी सांगली म्हण तुम्ही कसले भिवू नकाची आम्ही ओटूवची नव कशी जाग्रतेर प्रयाण करायचे मात्र म्हणून सांगून सांगतले आणि त्यांनी मुखार वत्ताची गंधमादन पर्वत हिमालय पर्वतापर्यंत प्रयाण करताची त्या प्रयाणाविषयी आम्ही पाहिजे दिसाक पळया आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.